टोटल नंबर ऑफ पॉइंट्स स्ट्रेस स्ट्रेन कर्व वरती आपण किती लोकेट केलेले होते? तर 6 points are located on stress strain curve or graph. These points are, first point होता तुमचा A point. The point A is known as proportional limit. Then after that B point. The point B is known as point of elastic limit. त्यानंतर next point होता तुमचा on graph point C. The point C is known as upper yield point. Then next point होता तुमचा point D. The point D known as lower yield point. त्यानंतर होता तुमचा point E. The point E होता तुमचा ultimate strength point. आणि लास्ट ला पॉइंट होता तुमचा point F. म्हणजेच काय असणार तुमचा ब्रेकिंग पॉइंट लोड. तर F म्हणजे तुमचा काय असणार आहे? At that point the material or the member is braked. That point is known as breaking point load. तर थोडक्यात परत आपण एकदा तो स्ट्रेस स्ट्रेन कर्व ग्राफ हा पाहू आणि नेमकं त्याच्याबद्दल काय काय इन्फॉर्मेशन आहे ती आपण काय करू, रिवाइज करू थोडक्यात. व्हिडिओ पाहिले का सर्वांनी? क्लासरूम वरती आपण 3 व्हिडिओ हे शेअर केले होते. ते व्हिडिओ पहा. त्यामधला एक व्हिडिओ हा हिंदी मधला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणि 2 व्हिडिओ हे इंग्लिश मधले आहेत. लक्षात, जर तुम्हाला थोडस डिफिकल्ट जात असेल तर तो थर्ड वाला व्हिडिओ ही चांगला आहे. तो इथे मी रिवाइज करणार नाहीये, क्लासरूम वरती आपण डिस्प्ले केलेला आहे, तो पाहून घ्या. तसंच क्लासरूम वरती आपण नोट्स ही टाकलेल्या आहेत मॉसच्या बाबतीत फर्स्ट चॅप्टरच्या. तर त्या नोट्स ही तुम्ही रीड करून घ्या. त्या नोट्स वरती किंवा त्या फॉर्म्युलाज वरती आपल्याला नेक्स्ट लेक्चर पासून प्रॉब्लेम्स हे स्टार्ट करायचे. त्याच्यामुळे फॉर्म्युलेज असतील किंवा आतापर्यंतचा थेरॉटिकल डाटा असेल, हा थेरॉटिकल डाटा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. स्क्रीन शेअरिंग दिसते? हो सर. हा तुमचा ग्राफ आहे स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर डक्टाइल मटेरियल और माइल्ड स्टील बार और मटेरियल. In this graph, the on x-axis strain is mentioned and on y-axis stress is mentioned. तर फर्स्ट पॉइंट जो काय आहे ओरिजिन, त्या पॉइंटला आपण ओ म्हणलेला आहे. म्हणजेच ओ ए हा जो काही पोर्शन आहे, या पोर्शन मध्ये तुमचा जो काही ग्राफ आहे हा ग्राफ तुमचा लिनियर असणार आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिनियर? लिनियरचा मिनिंग असणार आहे की जसा तुमचा स्ट्रेन इन्क्रीज होईल तसा तुमचा स्ट्रेस काय होणार आहे, हा इन्क्रीज होणार आहे. किंवा जसा तुमचा स्ट्रेस इन्क्रीज होईल तसा तुमचा स्ट्रेन हा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणलेलं आहे, लिनियर ग्राफ म्हणलेला आहे. त्यानंतर अप टू पॉइंट ए जो काही तुमचा लिमिट आहे किंवा जी काही लिमिट आहे त्या लिमिटला आपण काय नाव दिलेलं आहे, प्रोपोर्शनल लिमिट नाव दिलेलं आहे. तर प्रोपोर्शनल लिमिटचाही अर्थ काय असणार आहे, जसं की आपण हुक्स लॉ पाहिलेला होता. तर त्या हुक्स लॉ मध्ये आपण काय स्टेट केलं होतं, द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन विदिन द इलास्टिक लिमिट. तर इलास्टिक लिमिट मध्ये तुमचा स्ट्रेस हा काय असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असणार आहे. म्हणजे हा ए पॉइंट पर्यंत तुमचा जो काही स्ट्रेस आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे शॉर्टली इट ओबेज हुक्स लॉ. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा पॉइंट बी किंवा ए टू बी. या ए टू बी मध्ये तुमचा जो काही ग्राफ आहे तो ग्राफ तुमचा हा काय होणार नाहीये, लिनियर नाहीये. तो थोडासा काय असणार आहे, कर्वेचर मध्ये कन्वर्ट व्हायला स्टार्ट होणार आहे. पॉइंट ए पासून बी पर्यंत हा जो काही रेंज आहे, या रेंज मध्येही तुमचा स्ट्रेस आणि स्ट्रेन एकमेकाला काय असणार आहे, थोडेसे डायरेक्टली प्रोपोर्शनलच असणार आहे. पण टोटली ते लिनियर नसणार आहे. आणि ए टू बी हा पोर्शन तुमचा काय असणार आहे, इलास्टिक मटेरियलशी रिलेटेड असणार आहे. म्हणजे पॉइंट बी पर्यंत तुमच्या जो काही मटेरियल आहे तो मटेरियल काय असणार आहे, इलास्टिक
मटेरियलची जी काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी तो काय करणार आहे, फॉलो करणार आहे. म्हणजे इलास्टिक मटेरियलची आपण प्रॉपर्टी काय डिफाईन केली होती की जर एखाद्या मटेरियल वरती आपण फोर्स जर अप्लाय केला तर त्या फोर्स मुळे तो फोर्स ज्यावेळेस आपण रिमूव्ह करू त्यावेळेस तुमचं जे मटेरियल आहे ते त्याच्या ओरिजिनल साईज अँड शेप मध्ये काय होणार आहे, वापस येणार आहे. तर त्या लिमिटला आपण काय म्हणलं होतं, इलास्टिक लिमिट म्हणलेलं होतं किंवा इलास्टिक मटेरियल म्हणलं होतं. म्हणजे प्रत्येक बार वरती किंवा प्रत्येक रॉड वरती ज्यावेळेस तुम्ही फोर्स अप्लाय करताल आणि फोर्स काढून घेताल त्यावेळेस तुमचं जे काही मटेरियल आहे ते त्याच्या काय येणार आहे, ओरिजिनल पोझिशन मध्ये येणार आहे. मग हे कुठपर्यंत फॉलो होणार आहे, तर हे फॉलो होणार आहे तुमचं अप टू द पॉइंट बी. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा पॉइंट सी. तर सी पॉइंटला आपण नाव दिलेलं आहे अप्पर इल्ड पॉइंट. तर हा जो काही अप्पर इल्ड पॉइंट आहे इथनं तुमचं जे काही मटेरियल आहे हे मटेरियल तुमचं काय होणार नाही, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येणार नाही आफ्टर द रिमूव्हल ऑफ फोर्स. म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहे, परमनंटली थोडस डिफॉर्मेशन हे त्यामध्ये काय होणार आहे, ऍड होणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत, अप्पर इल्ड पॉइंट. त्यानंतर नेक्स्ट आहे पॉइंट डी, लोअर इल्ड पॉइंट. नंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा ई. ई पॉइंटला आपण म्हणलेला आहे अल्टिमेट लोड पॉइंट. तर अल्टिमेट लोड पॉइंट म्हणजे काय असणार आहे, त्या मटेरियल मध्ये किंवा त्या बार मध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ लोड बेरिंग. म्हणजे तो जो काही रॉड आहे किंवा ते जे काही मटेरियल आहे ते मॅक्झिमम किती लोड घेऊ शकतंय त्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत, ई पॉइंट म्हणणार आहोत किंवा अल्टिमेट लोड पॉइंट म्हणणार आहोत. आणि फॉर एक्झाम्पल एखादा वजन काटा आहे किंवा वेइंग बॅलन्स आहे. तर वजन काट्यावरती काय असते, शक्यतो त्या वजन काट्याची काहीतरी एक रेंज ठरलेली असते. त्या रेंजच्या वरती त्याच्यावरती तुम्हाला वजन मोजता येईल का, तर ते मोजता येत नाही. तसंच मग प्रत्येक रॉडची काही ना काही त्याची स्ट्रेंथ ठरलेली असणार आहे किंवा त्याची काहीतरी कॅपॅसिटी ठरलेली असणार आहे, लोड कॅरिंग कॅपॅसिटी. तर ती लोड कॅरिंग कॅपॅसिटी एखाद्या मटेरियल मध्ये किती आहे ही आपण काय करू शकतो, हे प्रॅक्टिकल परफॉर्म करून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल कोणीही एक दोघांनी उत्तर द्या, 8 mm चा रॉड आहे आणि दुसरा रॉड आहे आपल्याकडे 12 mm चा रॉड डायमीटर. तर कुठला डायमीटरचा रॉड जास्त लोड घेऊ शकेल, 8 mm चा का 12 mm चा? 12 mm. तर 12 mm चा. तर 12 mm चा रॉड हा का बरं जास्त लोड घेणार आहे, कारण की त्याचं डायमीटर हे मोठं आहे. डायमीटर मोठा असल्यामुळे त्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी काय असणार आहे, ही जास्त असणार आहे. मग हे 12 mm चा रॉड हा जास्त स्ट्रेन किंवा जास्त लोड कसा घेईल हे आपण कसं ठरवलं, तर हे आपण प्रॅक्टिकली डिसाईड केलेलं आहे किंवा डिफाईन केलेला आहे. तो जो काही प्रत्येक मटेरियलचा मॅक्झिमम पॉइंट असणार आहे त्या मॅक्झिमम पॉइंटला आपण काय म्हणणार, अल्टिमेट लोड पॉइंट म्हणणार आहोत. आणि त्या लोडला आपण काय केलं आहे, लोड हा मेजर केलेला आहे म्हणजे फोर्स आपण मोजलेला आहे. प्लस आपल्याला काय माहित असणार आहे, डायमीटर ऑफ रॉड माहित असणार आहे. मग डायमीटर ऑफ रॉड म्हणजे त्याच्यावर आपण काय काय कॅल्क्युलेट करू शकतो, एरिया हा आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो बाय फॉर्म्युला π/4 इंटू डी स्क्वेअर. तर एरिया माहित झाला, फोर्स आपल्याला माहिती आहे, जो काय लोड आपण त्या बार वरती दिलेला होता. तर फोर्स आणि एरिया ह्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, ऍज पर डेफिनेशन त्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, स्ट्रेस हा कॅल्क्युलेट करू शकतो. त्या स्ट्रेसला आपण काय म्हणणार, अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ दॅट रॉड म्हणणार. लक्षात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या रॉडची किंवा एखाद्या मटेरियलची तुम्हाला स्ट्रेंथ काढायची असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असणार तुमचा, फोर्स डिवायडेड बाय क्रॉस सेक्शन एरिया. जर क्रॉस सेक्शन एरिया तुमचा रेक्टँग्युलर असेल तर फॉर्म्युला काय असणार तुमचा, बी इंटू डी असणार आहे. लक्षात. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, त्या अल्टिमेट लोड वरनं त्याची अल्टिमेट स्ट्रेंथ ही कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर एखाद्या मटेरियलची अल्टिमेट स्ट्रेंथ रीच झाली आणि रीच झाल्यानंतर ही आपण त्याच्यावरती जर लोड अप्लाय केला तर ते मटेरियल तुमचं पुढे जाऊन काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. कारण की त्याची जी काही मॅक्झिमम लिमिट आहे त्या मॅक्झिमम लिमिटच्या पुढे तो लोड घेऊ शकेल का किंवा तो लोड बिअर करू शकेल का, तर लोड तो बिअर करणार नाही. मग तो जर लोड बिअर करत नसेल तर तिथे त्याचं काय होणार आहे, फेल्युअर हे ऑकर्ड होणार आहे. तर त्या फेल्युअर ऑकर्ड पॉइंटला आपण काय म्हणणार, ब्रेकिंग लोड पॉइंट म्हणणार. प्रत्येक वेळेस आपल्याला हे जे 5 ते 6 पॉइंट आहेत हे प्रत्येक प्रॅक्टिकल परफॉर्म करताना आपल्याला काय होणार आहे, कुठं ना कुठं त्या ग्राफ मध्ये किंवा कुठं ना कुठं त्या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला काय 1 बाय 1 हे भेटणार आहेत किंवा सापडणार आहेत. लक्षात. त्या पद्धतीने आपण ते पॉइंट कॅल्क्युलेट करणार. आपल्याला इम्पॉर्टंट पॉइंट जे आहेत ते इम्पॉर्टंट पॉइंट तुमचे काय असणार आहेत,
बी पॉईंट एक असणार आहे, त्यानंतर ई पॉईंट एक असणार आहे आणि एफ पॉईंट एक असणार आहे. म्हणजे जे काही 2 ते 3 प्रॅक्टिकल आपण परफॉर्म करणार आहोत त्या प्रॅक्टिकल मध्ये आपण इलॅस्टिक लिमिट प्रत्येक मटेरियलची इलॅस्टिक लिमिट ही डिसाइड करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे प्रत्येक मटेरियलची मॅक्झिमम अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी काय आहे हे पण आपण काय करणार चेक करणार आहोत. आणि लास्टला आपण चेक करणार आहोत प्रत्येक मटेरियलचा ब्रेकिंग पॉईंट किंवा ब्रेकिंग लोड कुठला होता किंवा कुठल्या लोडला तो जो काही मटेरियल आहे तो ब्रेक झालेला आहे. आता फॉर एक्झाम्पल कोणीही आन्सर द्या, मी 2 मटेरियलची नावं सांगतो तुम्हाला. फर्स्ट मटेरियल आहे माइल्ड स्टील आणि सेकंड मटेरियल आहे तुमचं अल्युमिनियम. तर माइल्ड स्टील आणि अल्युमिनियम या दोन्ही मटेरियल मध्ये स्ट्रेंथ कशाची जास्त असेल? माइल्ड स्टीलची असेल का अल्युमिनियमची असेल? माइल्ड स्टीलची. तर स्ट्रेंथ ही तुमची कशाची असणार आहे? माइल्ड स्टीलची स्ट्रेंथ तुमची जास्त असणार आहे. मग हे आपण कसं डिसाइड केलं तर हे आपण काय करणार आहोत प्रॅक्टिकलच्या माध्यमातून डिसाइड करणार आहोत. मग आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करताना काय करणार आहोत आपण सगळे जे काही मेटल्स आहेत प्रत्येक मेटल्स वरती आपण कुठली ना कुठली स्ट्रेंथ ही काय करणार आहोत आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणजे काही ह्याच्यावरती आपण अल्टिमेट स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करणार आहोत, काही ह्याच्यावरती आपण त्याची टफनेसची प्रॉपर्टी चेक करणार आहोत, काही मटेरियल वरती आपण प्लास्टिसिटीची प्रॉपर्टी आपण काय करणार चेक करणार आहोत. म्हणजे प्रत्येक मटेरियल हे आपण कुठं ना कुठं मॉस मध्ये आपण काय करणार चेक करणार आहोत. तर आपण पहिल्याच इंट्रोडक्शनच्या स्लाइड मध्ये किंवा इंट्रोडक्शनच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं की आपला मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर हा 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. फर्स्ट पार्ट मध्ये आपल्याला काय करायचंय मटेरियलच्या डिफरंट प्रॉपर्टीज ह्या चेक करायच्या आणि सेकंड पार्ट मध्ये आपल्याला मेंबरचं अनालिसिस करायचंय. लक्षात त्याच्यामुळे आपण प्रत्येक मटेरियलच्या प्रॉपर्टीज ह्या काय करणार आपण चेक करणार आहोत. हे जे काही एक्सप्लेनेशन आहे हेच एक्सप्लेनेशन आपण काय केलं इथं पोर्शन किंवा पॉइंटच्या बाबतीत केलेला आहे. जसं की आपण म्हणलेलं होतं की पोर्शन ओ ए, हा पोर्शन ओ ए किंवा ऍट पॉइंट ए तुमची लिमिट कुठली असणार आहे? प्रोपोर्शनल लिमिट असणार आहे. आणि जे काही मटेरियल आहे ते काय करणार आहे हुक्स लॉ हा ओबे करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पोर्शन ए बी. पोर्शन ए बी मध्ये तुमचं जे काही मटेरियल आहे ते काय असणार आहे अप टू पॉइंट बी तुमचं मटेरियल हे इलॅस्टिक लिमिट किंवा इलॅस्टिक मटेरियल म्हणून काय होणार आहे वर्क करणार आहे. आफ्टर दॅट कुठली लिमिट येणार आहे? इलॅस्टिक मटेरियल नंतर नेक्स्ट कशामध्ये कन्वर्ट होणार आहे ते प्लास्टिक मटेरियल मध्ये ते कन्वर्ट होणार आहे. प्लास्टिक मटेरियलची प्रॉपर्टी काय होती तर आफ्टर रिमूव्हल ऑफ फोर्सेस ते त्याच्या ओरिजिनल साईज अँड शेप मध्ये येते का? ओरिजिनल साईज अँड शेप मध्ये येत नाही. त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो प्लास्टिक मटेरियल किंवा प्लास्टिसिटी प्रॉपर्टी म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे पोर्शन बीसी. पोर्शन बीसी मध्ये स्ट्रेस स्ट्रेन कर्व तुमचा काय होणार आहे विदाउट इन्क्रीज स्ट्रेस स्ट्रेन इज नॉट फुली रिटर्न. म्हणजे इलॅस्टिक लिमिट संपल्यामुळे ते त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येणार नाही. त्यानंतर पोर्शन सी बी आहे, त्यानंतर पोर्शन बीई आहे. तर हा सगळा जो काही थिओरिटिकल पार्ट आहे हा थिओरिटिकल पार्ट आपण नोट्सच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे लक्षात. आणि जे काही मी ग्राफ स्ट्रेस स्ट्रेन कर्व ग्राफ हा तुम्हाला आता इन्फॉर्मेशन दिली तीच इन्फॉर्मेशन आपण इथं काय केलेली आहे इंग्लिश किंवा वर्डिंगच्या स्वरूपात ती इथं मेन्शन केलेली आहे. मॅक्झिमम तुम्हाला 4 मार्काला हा ग्राफच आलेला आहे आणि या ग्राफ वरती जेवढे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स मेन्शन करणं इम्पॉर्टंट आहे. ग्राफला 2 मार्काचा वेटेज आहे आणि त्या ग्राफ वरती जे काही पॉइंट आहेत त्या पॉइंटचं फुल फॉर्म आणि पॉइंट्स ह्याला तुमचं 2 मार्काचं वेटेज आहे. मॅक्झिमम तुम्हाला माइल्ड स्टीलचा ग्राफ हा तुम्हाला काय जास्तीत जास्त विचारलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट ग्राफ आहे आपला टॉर स्टीलचा. तर टॉर स्टीलचा ग्राफ जो काय आहे तर टॉर स्टील म्हणजे आपण काय सांगितलं त्या दिवशी थ्रेडेड वाला रॉड का अनथ्रेडेड रॉड? टॉर स्टील म्हणजे प्लेन बार का थ्रेडेड बार? थ्रेडेड. तर थ्रेडेड बार जो असेल त्या बारला आपण काय म्हणणार किंवा थ्रेडेड रॉडला आपण काय म्हणणार टॉर स्टील म्हणणार. आणि जे प्लेन बार असतील त्या प्लेन बारला आपण काय म्हणणार माइल्ड स्टील म्हणणार. तर टॉर स्टीलला दुसरं नाव काय तुमचं HYSD. तर HYSD म्हणजे काय असणार आहे हाईड स्ट्रेंथ डिफॉर्म्ड बार, त्याला आपण HYSD म्हणतो. तर टॉर स्टीलचा ग्रेड काय असणार आहे Fe415 आणि Fe500 हा ग्रेड काय असणार तुमचा टॉर स्टीलचा असणार आहे. आणि माइल्ड स्टीलचा ग्रेड काय असणार तुमचा Fe250 असणार आहे. ह्याच्यामध्ये तुमचा हा टॉर स्टीलचा
ग्राफ आहे. तर इलॉंगेशन म्हणजेच काय असणार आहे, तुमचं एक्स ऍक्सिस वरती स्ट्रेन असणार आहे आणि वाय ऍक्सिस वरती तुमचा काय असणार आहे, स्ट्रेस असणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट, फोर्थ पॉइंट आणि फिफ्थ पॉइंट हे 5 पॉइंट इथे दिसत आहेत. लक्षात. तर या ग्राफ मध्ये ही सेम पॉइंट्स आहेत. पाचवा पॉइंट म्हणजे तुमचा काय असणार आहे, फ्रॅक्चर पॉइंट म्हणजे लास्टचा पॉइंट. फ्रॅक्चर पॉइंट म्हणजे तुमचा काय असणार आहे, ब्रेकिंग पॉइंट. त्यानंतर फोर्थ नंबरचा पॉइंट इथे आपण मेन्शन केलेला आहे. तर फोर्थ नंबरचा पॉइंट म्हणजे तुमचा काय, अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजेच काय असणार आहे, अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी. लक्षात. जो मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे, तो मॅक्झिमम कॅपॅसिटी जो पॉइंट असेल त्या पॉइंटला आपण काय म्हणलेलं आहे, फोर्थ पॉइंट म्हणजे अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ पॉइंट म्हणलेला आहे. त्यानंतर थर्ड पॉइंट काय असणार तुमचा, इल्ड लिमिट असणार आहे किंवा इल्ड पॉइंट असणार आहे. आणि सेकंड पॉइंट काय असणार तुमचा, प्रोपोर्शनल लिमिट असणार आहे. तर टॉर्क स्टीलच्या बाबतीत जे अप्पर इल्ड पॉइंट आणि लोअर इल्ड पॉइंट हे दोन पॉइंट आहेत, त्या पॉइंटच्या ऐवजी आपल्याला काय भेटणार आहे, एकच पॉइंट भेटणार आहे. त्या पॉइंटला आपण काय म्हणलेला आहे, इल्ड पॉइंट म्हणलेला आहे. तर डिफरन्स कळाला दोन ग्राफ मधला. तर स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर माइल्ड स्टील ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दोन इल्ड पॉइंट्स भेटणार आहेत. पहिला इल्ड पॉइंट काय असणार तुमचा, अप्पर इल्ड पॉइंट, आणि दुसरा इल्ड पॉइंट काय असणार तुमचा, लोअर इल्ड पॉइंट. पण टॉर्क स्टील मध्ये तुम्हाला काय असणार आहे, फक्त एकच इल्ड पॉइंट भेटणार आहे. त्या पॉइंटला आपण काय म्हणणार, इल्ड पॉइंट किंवा इल्ड स्ट्रेंथ म्हणणार. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर इल्ड स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची असेल, म्हणजे थोडक्यात इल्ड स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचा असेल, तर फोर्स कुठला घेतात, ब्रेकिंग फोर्स घेतात का इल्ड फोर्स घेतात? जर तुम्हाला इल्ड स्ट्रेन काढायची असेल तर फोर्स कुठला घ्यावा लागेल, इल्ड फोर्स घ्यावा लागेल का ब्रेकिंग फोर्स घ्यावा लागेल? कोणी सांगा, एकदम चुकलं तर चुकू द्या. इल्ड फोर्स. तर इल्ड फोर्स तुम्हाला घ्यावा लागेल, कारण की आपण डेफिनेशन करताना काय केलेलं आहे, आपण फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे तुम्हाला इल्ड स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला इल्ड फोर्स घ्यावा लागेल. जर तुम्हाला अल्टिमेट स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला अल्टिमेट लोड कन्सिडर करावा लागेल. आणि जर तुम्हाला ब्रेकिंग स्ट्रेस किंवा ब्रेकिंग स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्हाला ब्रेकिंग लोड तुम्हाला काय करावं लागेल, कन्सिडर करावं लागेल. तर इथपर्यंत तुमचा काय होता, स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर माइल्ड स्टील आणि स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर टॉर्क स्टील होता. तर ह्याच्यामध्ये मॅक्झिमम एक्झाम मध्ये तुम्हाला माइल्ड स्टीलचा ग्राफ हा काय केलेला आहे, मॅक्झिमम हा विचारलेला आहे. तर इथपर्यंत आपला फर्स्ट पार्ट होता. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट कडे मूव्ह होणार आहोत. थोडस रिवाइज होईल इथं. कंटेंट्स जसे की आपण पाहिले होते, कन्सेप्ट ऑफ रिजिड बॉडी, टाइप्स ऑफ स्ट्रेसेस आणि स्टँडर्ड स्ट्रेस स्ट्रेन कर्व. इथपर्यंत आपण काय केलं होतं, फर्स्ट वीक मध्ये आपण आपला पोर्शन हा कम्प्लीट केलेला होता. या वीक मध्ये आपल्याला दोन कंटेंट्स पाहायचे. फर्स्ट आहे तुमचा डिफॉर्मेशन ऑफ बॉडी ड्यू टू ऍक्सियल फोर्स, आणि सेकंड कन्सेप्ट आहे तुमचा कन्सेप्ट ऑफ कंपोजिट सेक्शन. त्यानंतर ते दोन कन्सेप्ट जे काय आहेत ते आपण नेक्स्ट वीक मध्ये पाहणार आहोत. फर्स्ट कन्सेप्ट आहे तुमचा डिफॉर्मेशन ऑफ बॉडी ड्यू टू ऍक्सियल फोर्स. तर ह्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, डिफॉर्मेशन आणि ऍक्सियल फोर्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिफॉर्मेशन, म्हणजे थोडक्यात डिफॉर्मेशन म्हणजे काय असणार आहे. तर ज्यावेळेस आपण एखाद्या मटेरियल वरती फोर्स अप्लाय करणार आहोत, तर त्या फोर्सेस मुळे त्या मटेरियल मध्ये काय होणार आहे, चेंजेस हे ऑकर्ड होणार आहेत. कोणीही सांगा, एक एक्झाम्पल देतो. जर एखाद्या मटेरियल वरती तुम्ही फुल फोर्स अप्लाय केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल रबर बँड, या रबर बँड वरती जर आपण फुल फोर्स अप्लाय केला तर त्याच्यामध्ये चेंजेस काय होतील, ते इलॉंगेट होईल का डिफॉर्म होईल? काय होणार आहे तुमचं, तर ते इलॉंगेट होणार आहे. तर ही जी काही डिफॉर्मेशन आहे किंवा हे जे काही चेंजेस आहेत, त्या चेंजेसला आपण काय म्हणलेलं आहे, डिफॉर्मेशन असं नाव दिलेलं आहे. मग हे डिफॉर्मेशन कुणामुळे होणार आहे, तर हे डिफॉर्मेशन त्या मेंबरवरती किंवा त्या बॉडीवरती जे आपण फोर्स अप्लाय केले त्या फोर्सेसमुळे ते डिफॉर्मेशन त्याच्यामध्ये काय होणार आहे, ऑकर्ड होणार आहे. मग हे डिफॉर्मेशन आपण काय करणार, कॅल्क्युलेट करणार. तर त्या डिफॉर्मेशनला आपण काय नाव दिलेलं आहे, डेल्टा एल हे नाव मेन्शन केलेलं आहे. म्हणजे सिग्मा म्हणजे काय असणार आहे, स्ट्रेस असणार आहे. स्मॉल ई म्हणजे तुमचा काय असणार आहे, स्ट्रेन असणार आहे. कॅपिटल ई म्हणजे तुमचा काय असणार आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असणार आहे. आणि डेल्टा एल म्हणजे काय असणार आहे, चेंज इन लेंथ, और त्याला आपण काय म्हणणार, डिफॉर्मेशन म्हणणार. मग डिफॉर्मेशनचं क्लासिफिकेशन दोन टाइप मध्ये आहे.
एक डिफॉर्मेशन असणार आहे तुमचं इलॉंगेशन, त्याच्यामध्ये तुमची लेंथ काय होणार आहे ती इन्क्रीज होणार आहे. आणि दुसरं क्लासिफिकेशन असणार तुमचं डिफॉर्मेशन किंवा रिडक्शन, त्याच्यामध्ये तुमची लेंथ काय होऊ शकेल, कमी होऊ शकेल किंवा लहान होऊ शकेल. मग ही लेंथ कशी वाढणार आहे आणि लेंथ कशी कमी होणार आहे हे आपण पुढच्या नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहणार आहोत. तर जसं की आपण डिफाईन केलं होतं की मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा कॅपिटल ई म्हणजे काय होता तुमचा स्ट्रेस अपॉन स्ट्रेन होता डेफिनेशन किंवा डिफाईन करताना. मग स्ट्रेसच्या जागी आपण काय पुटअप करू शकतो, स्ट्रेसचा फॉर्म्युला आपण डिफाईन केला होता पी बाय ए. तर तो पी बाय ए इथं आपण काय केलेला आहे, पी बाय ए पुट केलेला आहे. त्यानंतर स्मॉल ई किंवा स्ट्रेन, तर स्ट्रेनला आपण डिफाईन करताना किंवा स्ट्रेनचा फॉर्म्युला आपण काय मेन्शन केला होता, डेल्टा एल बाय एल. तर ते दोन्ही फॉर्म्युले आपण इथे काय केलेले पुटअप केलेले आहेत. कारण की आपल्याला डेल्टा एल चा फॉर्म्युला माहिती आहे का किंवा डेल्टा एल कसं कॅल्क्युलेट करायचं हे माहित नाहीये. त्याच्यासाठी आपण काय करणार, बेसिक जे रिलेशन आहे आपल्याकडे स्ट्रेस आणि स्ट्रेनचं, ते बेसिक रिलेशनचा वापर करून आपण काय करणार, डेल्टा एल हा डिफाईन करणार आहोत. तर पी बाय ए आणि डेल्टा एल बाय एल बाय सिम्प्लिफाईंग म्हणजे काय, हा ए हा काय डिवाइड मध्ये आहे म्हणजेच पी बाय ए इथे काय केलेलं आहे आपण मेन्शन केलेलं आहे. आणि एल डेल्टा एल बाय एल हा एल काय आहे तुमचा डिनॉमिनेटर मध्ये डिवाइड मध्ये आहे, म्हणजे तो बाय डिफॉल्ट कुठे जाणार आहे, वरती जाणार आहे. म्हणून आपला एल काय आलेला आहे या स्टेप मध्ये वरती आलेला आहे. म्हणून आपला फॉर्म्युला किंवा ई इज इक्वल टू काय दिलेला आहे, बाय सिम्प्लिफाईंग पी इंटू एल डिवाइडेड बाय ए इंटू डेल्टा एल. लक्षात. पण आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, डेल्टा एल हे कॅल्क्युलेट करायचंय. तर डेल्टा एल इज इक्वल टू काय असणार आहे मग, पी इंटू एल डिवाइडेड बाय ए इंटू ई. म्हणजे हा ई आपण लेफ्ट साइडचा काय केलेला आहे, राईट साइडला घेऊन गेलेलो आहे आणि राईट साइडचा डेल्टा एल कॅल्क्युलेट करायचा म्हणून आपण काय केलेलं आहे, लेफ्ट साइडला घेतलेला आहे. मग डेल्टा एल चा फॉर्म्युला काय भेटला तुमचा, पी एल बाय ए ई. तर हा तुमचा फोर्थ फॉर्म्युला आहे जो की तुम्हाला युटिलाइज करायचा ऍट द टाइम ऑफ सॉल्विंग द प्रॉब्लेम. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला स्ट्रेस कॅल्क्युलेट करा म्हणलं तर तुम्हाला काय करावं लागेल, फोर्स डिवाइडेड बाय एरिया या फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला स्ट्रेस कॅल्क्युलेट करावं लागेल. जर तुम्हाला स्ट्रेन कॅल्क्युलेट करा म्हणलं तर काय फॉर्म्युला वापरता तुम्ही, डेल्टा एल बाय एल. पण डेल्टा एल माहिती आहे का, तर आपल्याला चेंज इन लेंथ माहित नाहीये. मग ती चेंज इन लेंथ आपण काय करणार, या फॉर्म्युल्यानं आपण ती कॅल्क्युलेट करणार आहोत. डेल्टा एल इज इक्वल टू पी एल बाय ए. मग ही चेंज इन लेंथ जी काय आहे ती केव्हा ऑकर्ड होणार आहे, तर ज्या वेळेस त्याच्यावरती आपण काय करणार आहोत, फोर्स हा अप्लाय करणार आहोत. मग हे फोर्सेसचे टाइप्स कुठले कुठले आहेत ते आपण वन बाय वन पाहू. तर ऍक्सियल फोर्स हे पहिल्यांदा आपण काय करणार, डिफाईन करणार आहोत. What is the meaning of axial force? The force which is applied on each of member is called as axial force. म्हणजे ज्या मेंबरच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वरती एखादा फोर्स अप्लाय होत असेल तर त्या फोर्सला आपण काय म्हणलेलं आहे, ऍक्सियल फोर्स म्हणलेला आहे. ह्याला जर अदर वर्ड्स मध्ये जर डिफाईन करायचं म्हणलं तर काय होईल, द फोर्स इन विच द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स इज कोइन्साइड विथ the axis of member is called as axial force. म्हणजे एखाद्या फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन आणि एखाद्या मेंबरची ऍक्सिस ऑफ मेंबर हे जर एकमेकाला कोइन्साइड होत असतील तर त्या फोर्सला आपण काय म्हणणार, ऍक्सियल फोर्स म्हणाल. तर सेकंड डेफिनेशन ही आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. द फोर्स इन विच द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स इज कोइन्साइड विथ द ऍक्सिस ऑफ मेंबर इज कॉल्ड एज ऍक्सिस ऑफ किंवा ऍक्सियल फोर्स. त्याच्यामध्ये जे रेड वर्ड्स आहेत ते रेड वर्ड्स डेफिनेशन मध्ये येणं मस्ट आहे, त्याच्याशिवाय त्या ऍक्सियल फोर्सची डेफिनेशन ही फुलफिल होणार नाही. मग हे ऍक्सियल फोर्स कशा पद्धतीनं आपण एखाद्या मेंबर वरती अप्लाय करतो ते आपण एका एक्झाम्पल वरनं पाहू. तर फॉर एक्झाम्पल हा एक तुमचा मेंबर आहे, हॉरिझॉन्टल मेंबर. तर या मेंबरचा काहीतरी ऍक्सिस असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याची हाईट जर डी असेल तर याचा सेंट्रल ऍक्सिस किती डेप्थ वरती असेल, जर हाईट डी असेल डी बाय 2 तर याचा सेंट्रॉइडल कुठं असणार आहे, डी बाय 2 वरती असणार आहे. म्हणजेच त्याचा ऍक्सिस ऑफ मेंबर हा काय असणार आहे, याच्या सेंटर वरती असणार आहे. तर हा झाला त्याचा ऍक्सिस ऑफ मेंबर जो की आपण डॉटेड न दाखवलेला आहे. आणि या ऍक्सिस ऑफ मेंबरच्या लाईन वरती जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर त्या फोर्सला आपण काय म्हणणार, ऍक्सियल फोर्स म्हणाल. म्हणजे इथं तर तुम्ही पाहिलं ह्या फिगर मध्ये तुमचा पी जो काही लोड आहे तो लोड आणि ऍक्सिस ऑफ मेंबर दोन्हीचा
पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय सेम आहे, म्हणजे दोन्ही काय एकाच पॉइंट वरती हे अप्लाय होत आहेत. अशा फोर्सला आपण काय म्हणणार ऍक्सियल फोर्स म्हणणार. जर आपण या लोडची ऍक्सिस ड्रॉ केला आणि तो लोडचा ऍक्सिस आणि ऍक्सिस ऑफ मेंबर हे एकमेकाला काय असणार आहे कोइन्साइड होणारे असणार आहेत, त्या फोर्सला आपण काय म्हणणार ऍक्सियल फोर्स म्हणणार. त्यानंतर आपण अजून एक सेकंड एक्झाम्पल पाहू. हे झालं हॉरिझॉन्टल मेंबरच्या बाबतीत. जर तुमचा मेंबर हा व्हर्टिकल असेल तर त्यावेळेस तुमचा हा मेंबर या टाइप मध्ये असणार आहे. म्हणजेच कॉलमचं जर एक्झाम्पल घेतलं तर कॉलम हा काय असणार आपला व्हर्टिकल मेंबर असणार आहे. हा असणार त्याचा ऍक्सिस ऑफ मेंबर. म्हणजे या ऍक्सिस ऑफ मेंबर वरती जर तुमचा व्हर्टिकल लोड जर आपण अप्लाय केला पी, हा जर एक्झॅक्टली त्या ऍक्सिस वरती असेल तर त्याला आपण काय म्हणणार ऍक्सियल फोर्स म्हणणार. तर या फर्स्ट फिगर मध्ये तुम्हाला ऍक्सियल लोड किंवा ऍक्सियल फोर्स ही टर्म काय डिफाईन झालेली आहे. मग या ऍक्सियल फोर्सेस मध्ये जे स्ट्रेसेस तयार होतील त्याला आपण काय म्हणणार डायरेक्ट स्ट्रेसेस म्हणणार. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे ऍक्सियल फोर्स सोडून दुसरा फोर्स कुठला असणार तुमचा इसेंट्रिक लोड किंवा इसेंट्रिक फोर्स. मग इसेंट्रिक लोड कसा असणार आहे, हा तुमच्या मेंबरचा ऍक्सिस ऑफ मेंबर आहे. मग या ऍक्सिस वरती फोर्स न अप्लाय होता जर फोर्स दुसऱ्या ठिकाणी अप्लाय होत असेल त्याला आपण काय म्हणणार इसेंट्रिक लोड म्हणणार किंवा इसेंट्रिक फोर्स म्हणणार. तर दोन्ही मध्ये कंपॅरिझन कळालं इसेंट्रिक लोड आणि ऍक्सियल लोड. ऍक्सियल लोड म्हणजे एक्झॅक्टली सीजी वरती जो लोड ऍक्ट होतो खालच्या क्रॉस सेक्शनच्या फिगर मध्ये दाखवलेला आहे बघा. सीजी वरती अप्लाइड होणाऱ्या लोडला आपण काय म्हणलेला आहे ऍक्सियल लोड म्हणलेला आहे. आणि सीजी सोडून जर अदर ठिकाणी लोड अप्लाय होत असेल त्याला आपण काय म्हणलेला आहे इसेंट्रिक लोड म्हणलेला आहे. थोडक्यात थोडंसं कंपॅरिझन लक्षात ठेवा. फक्त आपल्याला मॉस मध्ये ऍक्सियल लोडचेच प्रॉब्लेम आहेत, इसेंट्रिक लोडचे प्रॉब्लेम हे तुम्हाला टॉस मध्ये आहे. लक्षात थोडक्यात आपण ते इसेंट्रिक लोड म्हणजे काय इथं मेन्शन केलेलं आहे. तर एवढे टर्म्स आपण आज काय केलं आहे कन्सिडर केलेले आहेत. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण ह्याच्या अगोदर जे काही टाइप्स ऑफ स्ट्रेसेस आणि टाइप्स ऑफ स्ट्रेन आपण पाहिलेले होते ते वन बाय वन आपण काय करणार डिफाईन करणार आहोत. थोडंसं डिस्कशन करू आपण. डिस्कशन मध्ये जर फुल फोर्स असेल तर त्याला आपण कुठला फोर्स म्हणतो. जर एखाद्या मेंबर वरती जर फुल फोर्स अप्लाय होत असेल तर त्यामुळे येणारे फोर्सेस हे टेन्साइल असतील का कॉम्प्रेसिव्ह असतील. फुल फोर्स तर त्याला आपण काय म्हणणार टेन्साइल. तर त्या फुल फोर्स मुळे जे फोर्सेस तयार होतील त्या फोर्सेसला आपण टेन्साइल फोर्स म्हणू. आणि त्या टेन्साइल फोर्सेस मुळे जे स्ट्रेसेस तयार होतील त्याला आपण काय म्हणू थोडक्यात टेन्साइल स्ट्रेस म्हणणार. जसं की आपण डिफाईन केलं होतं मगाशी की यील्ड स्ट्रेंथ काढायची असेल तर फोर्स कुठला घ्यावा लागेल यील्ड फोर्स घ्यावा लागेल. तसंच जर टेन्साइल स्ट्रेस काढायचा असेल तर फोर्स कुठला घ्यावा लागेल टेन्साइल फोर्स डिवाइडेड बाय एरिया. त्या पद्धतीने आपण काय करणार हे टेन्साइल फोर्स टेन्साइल स्ट्रेस टेन्साइल स्ट्रेन आणि टेन्शन मेंबर हे वन बाय वन हे डिफाईन करणार आहोत. त्यानंतर सेकंड टाइप काय असणार तुमचा कॉम्प्रेसिव्ह फोर्स असेल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असेल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन असेल आणि कॉम्प्रेशन मेंबर असणार आहे. हे सगळे वर्ड्स आहेत डिफरंट, पण ह्या वर्ड्सचा मिनिंग काढला तर तो काय असणार आहे एकच असणार आहे फुल फोर्स. जर अप्लाय केला तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी काय असणार टेन्शनशी रिलेटेड ह्या जनरेट होणार आहेत. म्हणजे टेन्साइल फोर्स जर असेल तर ऑब्विसली स्ट्रेस काय असणार आहे टेन्साइल असणार आहे. स्ट्रेस जर टेन्साइल असेल तर स्ट्रेन कुठला असणार आहे टेन्साइलच असणार आहे. आणि जर फोर्स स्ट्रेस हे जर टेन्साइल असतील तर त्या मेंबरला आपण काय नाव देणार टेन्शन मेंबर असं नाव देणार. तर हे जे काही डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन्स आपण काय करू नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये एखादा न्यूमरिकल जो आहे फर्स्ट टाइप तो फर्स्ट टाइपचा न्यूमरिकली आपण काय करू कंटिन्यू करू. तर आतापर्यंत जो काही प्रॉब्लेम्स आहे किंवा थेरॉटिकल पार्ट आपण कव्हर केलेला आहे त्या थेरॉटिकल पार्ट मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का. तर वन बाय वन तुम्ही प्रॉब्लेम्स काही असतील तर विचारू शकतात किंवा तुम्ही या चॅट बॉक्स मध्ये ते मेन्शनही करू शकता. मी त्याचे सोल्युशन तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये देऊ शकतो. तर ते इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत डेफिनेशन ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन बऱ्याच वेळेस रिवाइज झालेली आहे. हुक्स लॉ तर प्रत्येक एक्झामला हा मॅक्झिमम वेळेस हुक्स लॉ हा विचारलेला आहे. त्याच्यामुळे हुक्स लॉ त्याचं स्टेटमेंट त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हे येणं मस्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट होता मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर आपण नियर अबाउट 4 फॉर्म्युले आतापर्यंत आपण काय केलेले तयार केलेले आहेत. फर्स्ट होता तुमचा स्ट्रेसचा, सेकंड होता तुमचा स्ट्रेनचा,
थर्ड होता तुमचा कॅपिटल ई म्हणजेच मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आणि फोर्थ होता तुमचा डेल्टा एल म्हणजेच चेंज इन लेंथ किंवा डिफॉर्मेशन.